विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन पार पडलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या अधिवेशनातून भाजपनं आगामी निवडणुकांसाठीचं रणशिंग फुंकलंय। यावेळेला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याचा निश्चय सगळ्यांनी केला। आता फेक नरेटिव्हला खऱ्या नरेटिव्हने उत्तर देण्याची ताकद देखील या ठिकाणी आपण निर्माण करणार आहोत। पर्दाफाश कराना है, ये झूठ भी बोलेंगे, भ्रांति भी फैलाएंगे, अपने यहाँ विखवाद खड़ा करने का प्रयास। भारत माता की जय 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 शिवाजी। भाजपनं विधानसभेचं रणशिंग फुंकलंय। हे रणशिंग फुंकताना अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। आता लक्ष विधानसभा या घोषवाक्यासह पुण्यात भाजपचं अधिवेशन पार पडलं। या अधिवेशनातून लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाला विजयात बदलण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी छाती ठोकपणे आगामी विधानसभेत विजयाचा संकल्प जाहीर केलाय। मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, आजची तारीख लिहून ठेवा। देवेंद्र फडणवीसनी म्हटलं होतं लिहून ठेवा, या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार निवडून येईल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त करत शड्डू ठोकला। ज्याप्रमाणे देशात तिसऱ्यांदा मोदींची सत्ता आली, तशीच महाराष्ट्रात भाजप विजयाची हॅट्रिक करेल असा दावा अमित शहांनी केला। आज मैं आपको कहकर जाता हूं, महाराष्ट्र चुनाव का परिणाम सुनिश्चित है। मेरी बात मानकर घर पे जाना, इधर उधर बातों में मत आना। महाराष्ट्र में अब तक का सबसे बड़ा विजय इस चुनाव में मैं दीवार पर लिखा हुआ पढ़ पाता हूं, प्रचंड बहुमत के साथ युति की सरकार बनी। फडणवीस आणि शहा एवढ्यावरतीच थांबले नाहीत, त्यांनी पुन्हा एकदा फेक नॅरेटिव्हवर निशाणा साधलाय। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमुळे नव्हे तर फेक नॅरेटिव्हमुळे फटका बसल्याचं या दोन्ही नेत्यांनी म्हटलंय। फेक नरेटिव्ह, खोटा नरेटिव्ह, ज्याच्या विरुद्ध लढताना कुठेतरी आम्ही कमी पडलो आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी सांगितलंय, खरं आहे, आम्ही जिंकतो नाही तर आम्ही शिकतो। आम्ही शिकलो। फेक नरेटिव्ह कसा तयार होतो, तो कोण तयार करतं, याची माहिती आम्हाला आहे। आता फेक नरेटिव्हला खऱ्या नरेटिव्हने उत्तर देण्याची ताकद देखील या ठिकाणी आपण निर्माण करणार आहोत। घर घर जाकर इस झूठ का जवाब देना है, पर्दाफाश कराना है। ये झूठ भी बोलेंगे, भ्रांति भी फैलाएंगे, अपने यहाँ विखवाद खड़ा करने का प्रयास भी करेंगे। मैं सभी कार्यकर्ताओं को आज कहना चाहता हूं, अपने आप को इस चुनाव तक साइड पर कर दीजिए, अपनी जगह कमल के हित को केंद्र में ला दीजिए। देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी थेटपणे महाविकास आघाडीला लक्ष केलं। भाजपनं पुन्हा एकदा महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा निश्चय केल्यानंतर महाविकास आघाडीनं यावर पलटवार केलाय। मुद्दामून टार्गेट करतायत, त्यांना पुन्हाही अजूनही धडा त्यांनी शिकलेला नाही। हिंदू मुस्लिम करून ही निवडणूक लढवायचा लोकसभेचा प्रयत्न केला, तो अपयशी ठरला, त्यातनं काही फायदा झाला नाही। लोकांना हिंदू मुस्लिम हा मुद्दा चालत नाही। पुण्यातील अधिवेशनातून भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं। विधानसभा निवडणुकीला लक्ष्य करत भाजपनं महाविकास आघाडीच्या विरोधात हल्लाबोल केलाय। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होऊन आरोप प्रत्यारोपांचं सत्र आणखीन तीव्र होणार एवढं निश्चित। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।